आपल्या अचिव्हर्स अबॅकस क्लासमध्ये रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। आज आपण 1 डिजिटने 2 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं याचे एक्झाम्पल शिकणार आहे। ओके, सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करून दाखवणार आहे आणि इकडे त्याचे आन्सर राईट करणार आहे। ओके, आज मी घेणारे सगळे एक्झाम्पल मी समोर राईट केलेली आहेत। हीच एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघणार आहेत। ओके, मग एक्झाम्पलला सुरुवात करूया। आपण फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 2 × 69 हे एक्झाम्पल आहे आपलं। मग एक्झाम्पल आपण सॉल्व करूया। फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 2 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे। म्हणजे 2 6 जा किती येतात, तर 2 6 जा 12। मग 12 आपल्याला ऍड करायचे आहे, हे 1 आणि हे 2। 12 आपण ऍड केले। आता इकडे आपल्याला आपली फिंगर ठेवायची आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 2 ने या 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। म्हणजे 2 9 जा किती येतात, तर 2 9 जा 18। मग 18 आपल्याला ऍड करायचे आहे, हे 10 आणि हे 8। 18 ऍड केले आपण। एक्झाम्पल सॉल्व झाला। आपण हे आपले किती डिजिट आहेत, 1 2 3। मग आपला आन्सर पण 3 डिजिट वर येणार आहे। 3 डिजिट वर आपला आन्सर आलेला आहे। आपला आन्सर काय आहे, 138 हे आन्सर आलेला आहे। आपला आन्सर आपण राईट डाउन करूया। ओके, आन्सर आपण राईट केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केलं। आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया आपण। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 8 × 39 हे एक्झाम्पल आहे आपलं। ओके, एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करून बघूया। फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 8 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे। म्हणजे 8 3 जा किती येतात ते आपल्याला चेक करायचं आहे। तर 8 3 जा 21। मग 21 आपल्याला ऍड करायचे आहेत, 21 ऍड केले आपण। आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे। नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 8 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 8 9 जा किती येतात, 8 9 जा 72। मग 72 आपल्याला ऍड करायचे आहे, 72 ऍड केले आपण। आन्सर 3 राउंड मध्ये आलेला आहे। 3 डिजिटचा आन्सर आहे आपलं। आन्सर काय आहे आपलं, 282 हे आन्सर आलेलं आहे आपलं। आन्सर आपण राईट डाउन करूया। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केलं। आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 6 × 51। ओके, हे एक्झाम्पल आहे आपलं। 6 5 जा किती येतात, 6 आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे, या 6 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। म्हणजे 6 5 जा किती येतात, तर 6 5 जा 30। 30 आपल्याला आपल्या अबॅकस शीटवर ऍड करायचे आहे, हे 3 आणि हा 0 30 इकडे फिंगर ठेवायची आहे। ओके, फिंगर ठेवली। नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 6 ने या 1 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। म्हणजे 6 1 जा किती येतात, तर 6 1 जा 6। 6 हा 1 डिजिट नंबर आहे। 1 डिजिट नंबर ऍड करण्याच्या आधी आपल्याला त्याच्या अगोदर 0 लावायचा असतो, हे तुम्हाला माहिती आहे। ओके, इकडे आपण 0 म्हणजे हा राउंड सोडून द्यायचा आणि इकडे 6 ऍड करायचे। एक्झाम्पल सॉल्व झालंय आपलं। आन्सर आलं। आन्सर काय आहे आपलं, 306। 306 आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाउन करूया। आन्सर राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केलं। आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 5 × 25 हे एक्झाम्पल आहे आपलं। एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करून बघूया। ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 5 ने या 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। ओके, तर 5 2 जा किती, तर 5 2 जा 10। मग 10 आपल्याला ऍड करायचे आहे।
हा 1 आणि हा 0 10 इकडे फिंगर ठेवायची. ओके, फिंगर ठेवली. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 5 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 5 5 जा किती येतात, तर 5 5 जा 25. मग आपल्याला 25 ऍड करायचे आहे. 20 आणि हे 25 आपण ऍड केलेले आहे. आन्सर आला आपला 3 रॉड मध्ये आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपला 125. 125 आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करूया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपला 9 × 92. हे एक्झाम्पल आहे आपलं. एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करून बघूया. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 9 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 9 चा किती, तर 9 9 चा 81. मग 81 आपल्याला ऍड करायचं आहे. 81 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपल्याला आता फिंगर ठेवायची आहे. 81 ऍड केले. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, तर या 9 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 9 2 चा किती 18. मग 18 आपल्याला ऍड करायचे आहे. 18 आपण ऍड केले. आन्सर आला आपला. आन्सर किती आहे आपला 828. हे आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करूया. आन्सर आपण राईट केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. आजची सगळे एक्झाम्पल आपली बघून झालेली आहेत. सगळे आन्सर आपण काढलेले आहेत. सगळे एक्झाम्पल आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व केलेली आहेत. सगळी मी बेसिक एक्झाम्पल आज घेतलेली होती. जर तुम्हाला हे एक्झाम्पल अजून एक्झाम्पल बघायचे असतील 1 डिजिट टू 3 डिजिट 3 डिजिट टू 3 डिजिट, तर याचे सगळे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहेत. जर ते तुम्ही चेक नसतील केलेले म्हणजेच बघितलेले नसतील ते नक्की बघा. म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सगळ्याचे व्हिडिओ आपले अवेलेबल आहेत. ओके, आणि मल्टिप्लिकेशन करताना आपल्याला 1 to 9 टेबल हे लर्न पाहिजे. मग ते तुम्हाला खूप इझिली आणि तुम्ही फास्ट सॉल्व करू शकता. जर तुम्हाला टेबल लर्न नसतील तर टेबल ची पण आपली व्हिडिओ अवेलेबल आहे. आपल्या अबॅकस शीटवर टेबल कसे तयार करायचे त्याची ही व्हिडिओ आपल्याकडे अवेलेबल आहे. ती तुम्ही नक्की चेक करा. ओके, म्हणजे ती व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके, असेच काही एक्झाम्पल घेऊन भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.